नमस्कार. अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला गावाकडच्या नवीन घराची होम टूर घडवणार आहे. आमच्या घराचं नाव आम्ही स्वप्नपूर्ती ठेवलेलं आहे. चला तर मग तुम्हाला आपलं नवीन घर दाखवते. तर सगळ्यात आधी आपण प्रवेश करतोय आपल्या मुख्य हॉलमध्ये. तर हा बघा आमचा हॉल. इथे समोर आम्ही अगदी सुंदर असं लाकडी डिझाईनचं टीव्ही युनिट करून घेतलंय आणि बसण्यासाठी हा आरामदायक सोफा टाकलाय. तर सोफ्याचा कलर खूप छान आहे. तर अशा पद्धतीने मस्त सोफा टाकलाय कारण की समोरच देवघर पण आहे. त्याच्यामुळे एल टाईप सोफा काही इथे बसलेला नाही. तर मी तुम्हाला ते सुद्धा दाखवणार आहे. त्याच्यामुळे सोफे आपण असे वेगवेगळे करून घेतलेले आहेत. तर बघा हा सुंदर असा टीव्ही युनिट आपण इथे बनवून घेतलेला आहे. याच्यामध्ये ज्या लाईट टाकले ना त्याने खूप छान असा लुक आलेला आहे आणि खूप मस्त दिसतंय. यामध्ये आपण ओनिडा कंपनीचा टीव्ही बसवून घेतलेला आहे. तर बघा आता इकडे देवघर आहे. तर इकडे आहे आपलं देवघर. देवघरामध्ये सुद्धा छान अशी पी करून घेतली आणि मस्त लाइटिंग टाकून घेतली. छोटा झुंबर सुद्धा वरती आपण टाकून घेतलेला आहे. आणि बघा लाईट लावल्यानंतर किती सुंदर असं देवघर आपलं दिसतंय. अशा प्रकारे आपण आहे ना सेपरेट बनवून घेतलेलं आहे. आम्ही ते हॉलमध्येच बनवून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अशा पायऱ्या बनवून घेतलेल्या आहेत. खाली एक ड्रॉवर आहे त्याच्यामध्ये आपण पूजेचं साहित्य ठेवू शकतो. अशा पद्धतीने मस्त एक साईडला आपण हे देवघर घेतलेलं आहे आणि देवघराला आम्ही दरवाजा केलेला नाहीये. नंतर आपण त्याला एक पडदा असा टाकून घेणार आहोत. पण सध्या तर असंच आहे. तर मस्त असं एक साईडला आपण देवघर करून घेतलंय आणि त्यामुळे सोफा काही एल टाईपमध्ये याच्यामध्ये बसत नव्हता म्हणून आम्ही 2 असे बनवून घेतलेले आहेत. तर बघा मस्त असा हॉल भरपूर मोठा आहे. पण तरी देखील वस्तू टाकल्यानंतर जागा ही कमी पडतेच. कितीही मोठं घर असू द्या त्याच्यामध्ये आपण वस्तू घातल्या की जागा कमीच दिसते. आणि हॉलमध्ये समोरच्या बाजूला दरवाजाच्या शेजारीच एक मोठी खिडकी आहे. चला तर आपण आता पुढे जाऊया. तर इथे समोर तुम्ही बघू शकता या बाथरूम आणि टॉयलेट शेजारी शेजारीच इथे बनवून घेतलेलं आहे. आणि बाहेर इथे अशा पद्धतीचं बेसिंग आहे. समोर एक मिरर टाकलेला आहे. छोट्या साईजचाच आहे, खूप मोठा टाकलेला नाही. कारण की जागा पण काही खूप मोठी नव्हती इथे. त्याच्यामुळे आपण छोट्या साईजचाच इथे मिरर टाकून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये बटन दाबलं की 3 पद्धतीच्या लाईटी दिसतात खूप आणि सुंदर असं स्पष्ट दिसतं एकदम. तर बघा छान आहे मिरर. आता इकडे किचनमध्ये, तर किचनमध्ये काय झालंय टीव्ही युनिटचं काम आत्ताच एक 5 ते 6 दिवसापूर्वी झालं. त्याच्यामुळे ज्या वस्तू आहेत ना त्या अशा झाकून ठेवलेल्या आहेत कारण की धूळ बसते खूप ना म्हणून. सोफा सुद्धा आपण झाकून ठेवलेला होता. बेडशीट घातले होते त्याच्यावरती आणि खूप धूळ कचरा बसतो म्हणून त्याच्यासाठी ज्या काही वस्तू आहे ना त्या अशा झाकूनच ठेवलेल्या आहे. कारण की इकडं राहदारी नाही, अजून राहायला आलेले नाहीत. अजून एक 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 काम चालूच आहे. किचनसुद्धा भरपूर असं मोठं आहे. असं मोठ्या आकाराचं एल टाईप किचन आपण हे बनवून घेतलेलं आहे. आणि आता किचनच्या बघा मागच्या बाजूलाच इथे खिडकी शेजारी ना अशा पद्धतीची एक कडाप्याची मांडणी बनवून घेतली. वरती पोटमाळे बनवून घेतली. पोटमाळे आपण तिन्ही रूममध्ये बनवून घेतलेले आहे. वरती भरपूर असं सामान आपल्याला ठेवता येतं. आता इकडे बेडरूममध्ये आल्यानंतर 2 बेडरूम आपण बनवून घेतलेले आहे. तर बघा इथे आपण असा बेड टाकून घेतलेला आहे. बेड दोन्ही साईडला आपले सेम सारखेच आहे. आणि याच्यामध्ये ना पी नाही. एक रूममध्ये पी आहे, एक रूममध्ये नाही आहे. तर ह्या रूममध्ये ना 2 खिडक्या आहेत. तर पाठीमागच्या बाजूला एक आहे आणि मधल्या भिंतीला पण एक आहे. तर अशा 2 खिडक्या याच्यामध्ये आपण टाकून घेतल्यात. खिडक्या बघा बाहेर अशा पद्धतीने ना खूप मस्त मोकळं हिरवंगार असं वातावरण. पाठीमागच्या साईडला लगेच आहे ना रोडसुद्धा आहे आणि घराच्या मागच्या बाजूला विहीर पण आहे लगेच. दोन्ही साईडने अशा खिडक्या उघडल्या अगदी मस्त मोकळी हवा येते. बाहेर खूप छान असं हिरवळसुद्धा आहे. आता आपण पुढची रूम बघूया. तर बघा शेजारच्याच रूममध्ये ना मस्त पी करून घेतलेले आहे आणि ह्या रूममध्ये जास्तीचं सामान आहे. त्या रूममध्ये फक्त एक बेड टाकलेला आहे. ह्या रूममध्ये एकच खिडकी आहे मागच्या बाजूला आणि खिडकी उघडल्यानंतर खूप मोकळी अशी हवा येते. खूप मस्त हवा येते कारण की पाठीमागे लगेचच हिरवळ आहे. पाणी पण आहे पाठीमागं. विहीर लगतच लगेच भिंतीला खेटूनच विहीर आहे. तर आणि शेतामध्ये असल्यामुळे ना खूप मस्त खिडक्या उघडल्यानंतर अगदी फॅनची सुद्धा गरज पडत नाही. मोकळी हवा येते. आणि ह्या रूममध्ये जास्तीचं सामान आहे कारण की कपाट, मेकअप आरसा, बेड या सगळ्या वस्तू आपण याच्यामध्ये मॅचिंग घेतलेल्या आहेत आणि ह्याच रूममध्ये ठेवलेल्या आहेत. पी-यू-पीच्या रूममध्येच आपण हे ठेवलेलं आहे. तर बघा कपाट तुम्ही बघू शकता भरपूर असं मोठं आहे आणि याच्यामध्ये मोठे मोठे कप्पे आहेत. तर खूप मोठे 3 कप्प्याचं आपण हे घेतलेलं आहे. कलर एकच सारखाच घेतलेला आहे. मेकअप आरशाचा, कपाटाचा आणि बेडचा. तर हे कप सेम सारखेच झाले आणि मेकअप आरसासुद्धा खूप सुंदर आहे. मोठे मोठे कप्पे आहेत खाली. आपण याच्यामध्ये भरपूर असं सामान ठेवू शकतो. खूप छान असं बघा किती मस्त मेकअप आरसा आहे आणि लुक बघू शकता तुम्ही. अगदी मस्त असा लुक आलेला आहे रूमला. अशा पद्धतीची आपली ही पी-ओ-पीची रूम आहे आणि शेजारच्या रूममध्ये फक्त आपण बेड ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये पी-ओ-पी नाही. चला आपण आता वरती जाणार आहोत. तर बघा जिना जो आहे तो आतमधूनच ठेवलेला आहे आणि दोन्ही घर सेम सारखेच आहे. शेजारी शेजारीच आहे. अगदी जवळच लगेच दरवाजे आहेत. थोडंच अंतर आहे काहीतरी.
आणि 2 इंचामध्ये असा जिना ठेवलेला आहे वरती जाण्यासाठी बघा. आणि जिन्यामध्ये अशी एक मोठी खिडकी ठेवलेली आहे, तर तुम्ही बाहेर बघू शकता किती मस्त हिरवगार असं वातावरण आहे. शेतामध्ये असल्यामुळे ना बाहेरून खूप छान असं हिरवळ आहे, मस्त फ्रेश हवा असते. आणि वरती आल्यानंतर तुम्ही बघू शकता टेरेस किती मोठा आहे, भरपूर प्रमाणात मोठा आहे. याच्यावरती अगदी मोठा कार्यक्रम करू शकतो आपण, एवढा मोठा टेरेस आहे. कारण की भरपूर अशी जागा आहे, भरपूर अशा मोठ्या रूमा झाल्यात, हॉल झालेला आहे, किचन झालेलं आहे. आणि खाली तुम्ही बघू शकता अंगणामध्ये मस्त असे गट्टू टाकून घेतलेले आहेत आपण. आणि आता एवढ्यातच थोडासा पाऊस येऊन गेला तर ते अजूनच खुलून दिसत आहे, मस्त असा लुक आहे. पुढचं आपलं जुनं घर आहे आणि थोड्याच अंतरावरती लगेच पाठीमागं आपलं हे नवीन घर आहे. तर तुम्हाला आजची ही होम टूर कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अगदी मस्त असं हे वातावरण, आजूबाजूचं हिरवळ, खूप छान अशी मोकळी खेळती हवा. तर मग आजची होम टूर तुम्हाला आवडली का? आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन आलेला असाल तर प्लीज आपल्या आशा लाईफस्टाईल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे मी तुमच्यासोबत असेच नवनवीन व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला ते लगेच बघायला भेटतील. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओमध्ये नवीन घराचा कोणता भाग आवडला?